वेलकम टू रश्मीज रसोई। सुरमई फ्राय किंवा सुरमईचं कालवण तर नेहमीच खात असतो, पण आज मी तुम्हाला अगदी किंग साइज सुरमई फ्राय कशी करायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। सुरमई रवा फ्राय बनवण्यासाठी आपण 4 मोठ्या तुकड्या सुरमईच्या आणल्यात आणि तुम्हाला बघूनच कळेल किती फ्रेश सुरमई आहे ती। नंतर 2 चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट घेतली आहे, 2 चमचे घरचा हा आगरी कोळी मसाला, 1 चमचा हळद, 1 अख्खा लिंब आपण ह्याच्यावर स्क्वीज करणार आहोत, चवीप्रमाणे मीठ। नंतर तुकड्यांना कोट करण्यासाठी आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा वापरणार आहोत। ह्या सुरमईच्या तुकड्या आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत, ह्याच्यामध्ये मीठ स्प्रिंकल करूया। मीठ ऐड केलं का हे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आहे ती ऐड करणार आहे। अगोदर तुकड्यांना व्यवस्थित आपण हे मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून घेणार आहोत। हे बघा, आलं लसूण पेस्ट आपण लावून घेतली। तुकडी एवढी फ्रेश आहे ना, तुम्ही बघू शकता का आलं लसूण पेस्ट कशी वरच्यावरच लागली गेली आहे। आता ह्याच्यावर अख्खा लिंब आपण स्क्वीज करणार आहोत। तुम्ही लिंब नसाल वापरात आणि कोकम आगाळ वापरलात तरी चालू शकते। नंतर ह्याच्यावर आपण हळद ऐड करूया। घरचा हा आगरी कोळी मसाला आहे, 2 चमचे घेतलाय, हा ऐड करूया। हा मसाला नसेल तर तुम्ही फक्त लाल मिरची पावडर किंवा तुमच्या साठवणीतला मसाला वापरलात तरी चालू शकते। आता व्यवस्थित ह्या तुकड्यांना मसाल्याने मॅरिनेट करून घ्यायचे। हे बघा, 4 तुकड्या व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतले आहेत। ह्या बाजूला ठेवते आणि आता ह्याच्या कोटिंगची तयारी करूया। तुकड्यांना कोट करण्याकरता आपण हा अर्धा वाटी रवा घेतला आहे आणि अर्धा वाटी हे तांदळाचं पीठ आहे, पण मी पाव वाटीच यूज करणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, रवा आणि तांदळाचं पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता एक एक करून तुकडी ह्याच्यात कोट करून घेऊया। व्यवस्थित हे कोटिंग आपण ह्याला लावून घेणार आहोत आणि एका बाजूला तवा देखील मी गरम करत ठेवलाय। अशाच पद्धतीने 4 तुकड्या मी व्यवस्थित रव्याने कोट करून घेते। 4 तुकड्या आपण व्यवस्थित ह्या तांदळाच्या पिठाने आणि रव्याने कोट केल्यात। आता लगेचच फ्राय करायला घेऊया। हा बघा, तुकड्यांना आपण मॅरिनेट करेपर्यंत तवा देखील गरम होत आलाय। ह्याच्यात सुरुवातीला 2 ते 3 टेबलस्पूनच तेल घालणार आहोत। मच्छी नेहमी आपण शॅलो फ्रायच करतो, म्हणून ना जास्त मी तेल वापरत नाही। आता ह्या तुकड्या मोठ्या असल्यामुळे सुरुवातीला 2च तुकड्या आपण तव्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित ह्यांना फ्राय करून घ्यायचे। तुकडी तव्यात घालताना गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली, आता गॅसची फ्लेम मी मीडियम वर करते आणि 1-2 मिनिटासाठी एक बाजू आपण ह्याची फ्राय करून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झालेत आपण ही तुकडी तेलामध्ये सोडलेली। आता गॅसची फ्लेम हाय करते, तुकडी थोडी सरकवून घेऊया हाय फ्लेम केल्यावर आणि आता ही तुकडी आपण पलटी करून घेणार आहोत। मोठी तुकडी असली का लक्षात ठेवा, कधी 2 कालते यूज करायचे आहेत। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटातच अगदी व्यवस्थित आपली ही तुकडी फ्राय करून झाली आहे। आता मागची बाजू देखील अशीच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। पुन्हा गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवायची आहे। हे बघा, तुम्हाला दाखवते मागची बाजू देखील फ्राय करून झाली आहे। तुम्ही बघू शकता, कधीच मच्छीनं खूप हाय फ्लेम ठेवून त्याला तळून घ्यायची नाही आणि आता फ्राय करून झाली ना का अशी ही साईडला करायची आहे। नंतरच दुसरी तुकडी आपण मध्ये घालणार आहोत
म्हणजे कसं जे पण एक्स्ट्राचं तेल असते ना त्याच्या ते निघून जाते। दुसरी तुकडी पण मी साईडला आता घालते आणि ह्या तुकड्या थोडी या बाजूला करून ह्या साईडला घालून घेते। गरज लागली तरच एक्स्ट्राचं तेल आपण साईडनी सोडणार आहोत। हे बघा 1 मिनिट झालं। आता ही तुकडी काढून मी एका साईडला ताटात ठेवते म्हणजे ह्या दोन्ही तुकड्या पुन्हा व्यवस्थित आपल्याला तळता येतील। तीन टेबलस्पून तेलामध्येच या 4 एवढ्या मोठ्या मोठ्या तुकड्या आपल्या अगदी व्यवस्थित फ्राय होणार आहेत। 3 ते 4 मिनिटातच आणि अगदी कमी तेलावरच किती सुंदर अगदी हॉटेल सारखीच तुकडी आपली ही सुरमईची तळून झाली आहे। आता ह्या उरलेल्या 2 तुकड्या देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने 4ही तुकड्या आपल्या अगदी व्यवस्थित तळून झाल्यात आणि हे बघा थोडं पण तेल राहिलं नाही। आता ह्या फ्राय झालेल्या तुकड्या आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। सुंदर आणि झटपट अशा तयार झालेल्या ह्या मोठ्या सुरमईच्या तुकड्या आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। तुम्ही बघू शकता किती मोठ्या तुकड्या आहेत का आपल्याला ही मोठी थाली घ्यावी लागली आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या सुरमई रवा फ्रायच्या तुकड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने कधीतरी सुरमई आणून अशाच पद्धतीने सुरमई रवा फ्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही सुरमई रवा फ्राय कशी झाली आहे ती। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या सुरमई रवा फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।